आर्य चाणक्य हा ब्राह्मण कुळात जन्मलेला होता. त्याचे मूळचे नाव विष्णुगुप्त असे होते. चाणक्य हे नाव त्याच्या मूळच्या जनक नावाच्या गावावरून पडले असावे, परंतु त्याचे आर्य चाणक्य हेच नाव सुप्रसिद्ध आहे. त्याचे तिसरे कौटिल्य हे नावही लोकप्रिय आहे. त्याचा महनीय आणि मौलिक ग्रंथ कौटिल्य अर्थशास्त्र ह्याच नावाने विख्यात आहे. त्याचे गोत्र जे कुटल नाव त्यावरून हे नाव पडलेले असावे. त्यावेळच्या बहुतेक शास्त्रात तो पारंगत झालेला असून तक्षशिलेच्या विद्यापीठात नि भारतीय पंडित मंडळात महापंडित म्हणून त्याची कीर्ती दुमदुमत होती. दिसण्यात तो कुरूप होता. पुढे मगधात झालेल्या साम्राज्यीय राज्यक्रांतीत जेव्हा त्याचे नाव अखिल भारतातच नव्हे तर त्या वेळच्या ग्रीस प्रभृती जागतिक राजमंडळातही सम्राट चंद्रगुप्ताचा लहानपणीचा मार्गदर्शक नि नंतरचा भारतीय साम्राज्याचा महामात्य म्हणून जगप्रसिद्ध झाले, तेव्हा त्याच्या पूर्वचरित्राविषयीही चंद्रगुप्त किंवा अलेक्झांडर प्रमाणेच अनेक भाकड दंतकथा लोकांत प्रचलित झाल्या. चंद्रगुप्त आणि चाणक्य हे दोघेही दिवंत झाल्यानंतर शतकांचा काळ लोटल्यावर लिहिल्या गेलेल्या अनेक ग्रंथातून, नाटकातून, लोककथातून साधार असोत वा निराधार असोत पण अनेक उल्लेख आलेले आढळतात. जैन, बौद्ध किंवा वैदिक वाङ्मयातील हे उल्लेख सर्वस्वी विश्वसनीय नाहीत. एका संस्कृत नाटकातही त्यांची रंगवलेली भूमिका नाट्यप्रसंग रंगवण्यासाठी अवास्तवपणे वर्णवलेली आहे. यास्तव त्याच्या कुरूपतेविषयीची नि दंताविषयीची विक्षिप्त वर्णने किंवा त्याचे मार्गात खेळणाऱ्या अजाण नि ग्राम्य मुलातून चंद्रगुप्त हा एका हूण मुलाची भारताचा भावी सम्राट करण्यासाठी केवळ लहर लागली म्हणून किंवा हस्तसामुद्रिकावरून निवड केली अशा गप्पा त्या प्राचीन ग्रंथात दिलेल्या असल्या तरी त्यांना गप्पापलीकडे कोणतेही ऐतिहासिक मूल्य देऊ नये. तथापि त्यांच्या मुळाशी काही ऐतिहासिक तथ्यकणिका आहेत की काय याचा उच्छाडा अवश्य लावावा. आर्य चाणक्याच्या प्रतिज्ञेची विकृत आख्यायिका. चाणक्याविषयीच्या अशा एका आख्यायिकेची चर्चा उदाहरण म्हणून तरी इथे केली पाहिजे, कारण जी आजच्या शालेय इतिहासातून सुद्धा त्याच विकृत रूपात शिकवली जात आहे. ती आख्यायिका थोडक्यात अशी. तक्षशिलेच्या विद्यापीठातनी तिकडच्या प्रदेशात महापंडित म्हणून प्रसिद्ध पावल्यामुळे पाटलीपुत्रात आर्य चाणक्याला सम्राट महापद्मनंदाच्या प्रासादात दानाध्यक्ष पदावर नियुक्त करण्यात आले. त्या उच्च पदावर तो कार्य करीत असता एक दिवस नंदसम्राट पाहणी करीत तेथे आला. परंतु आर्य चाणक्याचे दाता वाचून विद्रूप झालेले तोंड नि मूळचेच कुरूप शरीर पाहून त्याने त्याची कुचेष्टा केली. ते न साहून चाणक्य संतापला. तेव्हा नंदाने त्यास तत्काळ खाली खेचून आणि काही ग्रंथात लिहिले आहे तशी त्याची शेंडी उपटे तो ओढून त्यास राजप्रासादाबाहेर हुसकून पदच्युत करण्याची आज्ञा सोडली. तेव्हा त्या तेजस्वी ब्राह्मणाने ताडकन उत्तर दिले की तुझ्या सिंहासनावरून तुलाही असाच खेचून तुझा आणि तुझ्या नंदवंशाचा नायनाट करीन, तेव्हाच पुन्हा शेंडीला गाठ बांधीन. अशी प्रतिज्ञा करून तो राजवाड्यातून निघून गेला. परंतु सम्राट नंद दानाविभागाची पाहणी करण्यास तिथे आला होता, सौंदर्य विभागाची नव्हे. तेव्हा ज्या महापंडिताला त्या नंदराजाने स्वतःच दानाध्यक्षाच्या उच्चपदी नेमले होते, तो केवळ कुरूपतेमुळे त्या उच्चपदास अयोग्य आहे असे नंदराज म्हणेल तरी कसा. त्या कार्याध्यक्ष पदाला धर्मशास्त्राधिक पंडिताची आवश्यकता होती, दैहिक सौंदर्याची नव्हती. परंतु ह्या आख्यायिकेचा भाकडपणा ठरविण्यास अशा किरकोळ आक्षेपांपेक्षा जो खऱ्या महत्त्वाचा आक्षेप आहे तो असा की चाणक्याच्या ह्या झालेल्या वैयक्तिक अपमानामुळेच काय तो चाणक्य नंद सम्राटाविरुद्ध बंड करून उठला असे ती आख्यायिका सूचित करते. म्हणजे तर त्याचा हा वैयक्तिक अपमान झाला नसता तर तो नंदसम्राटाचा एक राजनिष्ठ सेवकचा सेवक म्हणूनच राहिला असता. त्याने जी भारतव्यापी प्रचंड राज्यक्रांती केली ती भारतीय राष्ट्राला मलेच्छांच्या दास्यातून सोडवून स्वतंत्र करण्यासाठी नव्हे तर केवळ आपल्या वैयक्तिक अपमानाचा सूड उगवण्यासाठी होय. म्हणूनच ही आख्यायिका विकृत आहे.
जेव्हा शिवाजी राजकारणातील एक फूल म्हणून औरंगजेबाचे आधिपत्य मानून आग्र्यास त्या मोगल बादशहाच्या दरबारात गेला, तेव्हा औरंगजेबाने त्याचा अपमान केला. त्यात खटका ओढून शिवाजी बंदीत पडला. पण तेथून चातुर्याने निसटून जाऊन त्याने औरंगजेबाशी उघड युद्ध मांडले आणि स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापिले. अशी कथा सांगून जर कोणा शहाण्याने निष्कर्ष काढला की स्वतःचा वैयक्तिक अपमान केला म्हणून काय ते शिवाजीने औरंगजेबाशी वैर केले नि आपले स्वतःचे राज्य स्थापले, त्यात स्वधर्माच्या नि स्वराष्ट्राच्या राजकीय मुक्ततेचा हेतूबितू नव्हता, तर ते जितके विकृत नि वेडगळ कथन होईल, तितकीच आर्य चाणक्याच्या तो वैयक्तिक अपमानाचा नंदराजाने केला म्हणून काय ती चाणक्याने नंदवंशाचे उन्मूलन करून ती भारतीय राज्यक्रांती केली असे सुचवणारी ही आख्यायिका अगदी असत्य नसली तरी विकृत नि अर्धवट आहे. ती आख्यायिका अशी उलगडून शिकवावी. शिवाजीचा अपमान झाला म्हणून त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड केले असे नसून औरंगजेबाची परधर्मीय सत्ता उलथून टाकण्यासाठी हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवाजी बंड करतो आहे अशी धास्ती औरंगजेबाने खाल्ली होती, म्हणून त्याने शिवाजीस अपमानून बंदीत टाकले असा खरा कार्यकारण भाव आहे. त्याचप्रमाणे आर्य चाणक्य हा आपणास दुबळे लेखून मगध साम्राज्यवादी सत्ता आपल्या हातून छिनावून घेण्यासाठी एक राष्ट्रीय षडयंत्र रचित आहे असे गुप्त वृत्त महापद्मनंदाला आधीच ठाऊक झाल्यामुळे नंदाने त्याचा राजवाड्यात असा कोणता तरी युगमर्द केला आणि त्यासर्षी त्या तेजस्वी ब्राह्मणाने तुझ्या प्रपीडक सत्तेचे उन्मूलन करून भारताचा उद्धार करीन तरच मी खरा चाणक्य अशा आशयाचे प्रत्युत्तर दिले. अशा कार्यकारण भाव प्रतिपादिला पाहिजे, तोच सर्व वस्तुस्थितीशी जुळतो. कारण ह्याचा बळकट पुरावा स्वतः चाणक्याने रचलेल्या कौटिल्य अर्थशास्त्र या ग्रंथातच आपणास सापडतो. त्या ग्रंथात स्वतः ग्रंथकाराचा परिचय करून देताना म्हटले आहे, चाणक्य इति विख्यात क्षोत्रिय सर्वधर्माविद येन शास्त्र च नंदराजगता च भू अमर्षेणो द्रुधात तान्युंशु तेन शास्त्रमिंद कृतम. नंदाचा उच्छेद करून त्याच्या सत्तेत अधःपात होत चाललेल्या राष्ट्रीय शास्त्रशक्तीचे नि ह्या भारतभूमीचे उद्धार ज्याने केले त्याने हा ग्रंथ लिहिला आहे. आपल्या वैयक्तिक उपमर्दाचा सूड म्हणून त्याने नंदाचा निपात केला अशा आशयाचा चकार शब्दही त्या परिचयाच्या श्लोकात उल्लेखलेला नाही. स्वराष्ट्राच्या आणि मातृभूमीच्या उद्धारार्थ नंदाचा निपात केला असे स्वतः चाणक्याचा ग्रंथच सांगत आहे. चाणक्याच्या ह्या राष्ट्रमूलक नंदद्वेषास नंदाने मागाहून केलेल्या वैयक्तिक उपमर्दाने अधिक धार चढली असेल. इतकाच काय तो त्या अतथ्य अशा नाटकीपणाच्या भाषेत सांगितलेल्या आख्यायिकेत सत्याचा अंश असावा. सिकंदराच्या स्वारीच्या पूर्वीपासून चाणक्याच्या राजकारणाचा आरंभ. तक्षशिलेच्या परिसरात चाणक्याचे वास्तव्य सिकंदरच्या स्वारीच्या आधी कितीतरी वर्षे होते. भारताच्या तिकडील सिंधूपर्यंतच्या सीमा प्रदेशाच्या राजकीय परिस्थितीचा त्याने प्रत्यक्ष परिचय करून घेतलेला होता. भारताच्या या सीमा प्रदेशाला लागूनच इराणचे प्रचंड संघटित एककेंद्र एकराष्ट्राचे शत्रुराष्ट्राचे साम्राज्य पसरलेले होते. तशा कोणा भारतद्वेषी संघटित साम्राज्याने स्वारी केली असता त्या सीमेवरील हिंदुकुश ते पंचनद नि सिंधपर्यंत पसरलेली आमची भारतीय स्वतंत्र शूर पण लहान लहान विलग नि विघटित घनराज्ये रणांगणात कधीच एकटी पुरी पडणारी नाहीत हे चाणक्याचे ठाम मत झालेले होते. ग्रीकांची गणराज्येही ह्यामुळेच बुडाली. इतक्यात ग्रीसमध्ये वरील सिद्धांताचे समर्थन करणारे एक प्रात्यक्षिकच घडले. इराणच्या सम्राटाने ग्रीसवर स्वारी करताच भारताप्रमाणे पसरलेल्या ग्रीकांच्या लहान गणराज्यांची हाडे घुसळून निघाली. शेवट त्या सर्व फुटकळ ग्रीक संस्थानांना जिंकून जेव्हा फिलिपने नि अलेक्झांडरने ग्रीकांचे एक संघटित नि बलाढ्य साम्राज्य बनवली, तेव्हा काय ती त्यांना इराणी साम्राज्यावर मात करता आली हेही चाणाक्ष दृष्टिक्षेपातून सुटले नाही.